मी जिवंत असताना या 2-3 महिन्यामध्ये निघालेले प्रमाणपत्र हे सरकार रद्द करत असेल तर उद्या माझ्या माघारी माझ्या मराठा समाजाचं कसं होणार? सरसकट सगळे प्रमाणपत्र रद्द केले तर माझ्या या त्यागाला काय किंमत राहील? आणि दादांनी पुन्हा एकदा निश्चय केला की या सरकारला पुन्हा वेठीस धरायचं, राहिलेल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या. आणि त्यासाठी दादांनी आता 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. ज्या वेळेस दादांनी आंदोलन केलं त्या वेळेस मराठ्यांच्या पदरात फुलाची पाकळी पडलेलीच आहे. फक्त आपण कुठं पडतो तर पाठपुराव्यात कमी पडतो. तुमच्या गावातल्या किती लोकांनी अर्ज केलेत ओबीसी प्रमाणपत्रासाठी? नोंदी सापडलेत का कोणाच्या? सापडल्या नाहीत. अर्ज केला नाही हेच आपलं दुखणं आहे. आपलं मेन दुखणं हेच आहे. गावात सेतू केंद्र आहे, तलाठी आहे, ग्रामपंचायत आहे, पण आपण पुरावे शोधत नाहीत, अर्ज करत नाही. तुम्ही अर्ज जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं की कुठं कुठं कोणता कागद लागायलाय काय नाही. जेव्हा अर्ज करसाल तिथं दिसेल की बाबा फलाना कागद लागते, बिस्ताना कागद लागते, 7/12चा उतारा लागते, भूमी अभिलेख विभागातला एखादा कागद लागते, त्यावेळेस तुम्ही ते शोधसाल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्याचा एक जरी पुरावा सापडला तर अख्ख्या गावाचं भलं होणार. त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये तुम्ही एकही ठेवा. काय मतभेद असतील, मनभेद असतील, कोण कुठल्या पक्षात असेल त्याचं काही घेणं देणं नाही. पण जेव्हा जरांगे पाटलाचं आंदोलन येतं, जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय येतो, तेव्हा आपल्या चपला काढून सगळेजण एका चटईवर जेव्हा बसतात तेव्हा आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची ताकद वाढते आणि आपली छाती ठोकून सांगू शकतो की हो आम्ही मराठे आहेत आणि आम्ही जातीसाठी एक होऊ शकतो. आपल्या समाजाला कळायला पाहिजे की आज आपली अवस्था काय झालेली आहे. 500 एकरचे धनी असणारे आपण आज